हॅलो गाइस, मी मुंबईची पोरगी प्राजक्ता सावंत आज आले तुमच्या भेटीसाठी। आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी महाशिवरात्री झाली। सो महाशिवरात्री निमित्त माझ्या सासरवाडीला म्हणजेच नादवडे वैभववाडी सिंधुदुर्ग या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते। 3 दिवसीय यात्रा असते ही, जिथे की शंकराचं मंदिर आहे। सिंधुदुर्गमध्ये बऱ्याच साऱ्या लोकांना ह्या ठिकाणाबद्दल माहिती आहे। सो खूप गर्दी असते इथे दर्शनासाठी। तर पालखी नाचवली जाते, पालखी नाचवून झाल्यानंतर देवांची अंघोळ होते। देवांची अंघोळ झाल्यानंतर नवीन जोडप्यांना सुद्धा ह्या ठिकाणी अंघोळ घातली जाते। माझी सुद्धा झाली आहे पहिल्याच वर्षी। त्यानंतर मग हा सगळा एक्सपिरियन्स कसा असतो, हा सगळा एक्सपिरियन्स मी तुमच्यासाठी आज घेऊन आले। सो स्टे ट्यून।
कृपया कुणीही घाई गडबड करू नका. कृपया जे सापावरती भाविक उभे आहेत त्यांनी कृपया बाजूला थांबायचं आहे. कृपया थोडासा साखर नाजूक झालेला आहे. आपली आरोग्याची आपण स्वतः काळजी घ्या. कृपया भाविकांना विनंती आहे, सापावर जे उभे आहेत त्यांनी कृपया बाजूला थांबायचं आहे. आपणच आपली काळजी घ्या. चालू झालं तर दिसत नाही. खाली पडे घट्ट फोटो काढले. पाणी पाहिजे. काय मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? जर हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज या प्लेसला नक्की व्हिजिट करा. ही प्लेस आहे वैभववाडी तालुक्यामध्ये नाधवडे गावामध्ये. महादेव मंदिर म्हणून आहे. ऑन द वेच आहे. जर तुम्ही मुंबईवरून गगनबावडा घाटने जर येत असाल कोकणामध्ये तर तुम्हाला ऑन द वे वैभववाडी सोडल्यानंतर वैभववाडी आणि तरळे ह्या दोन्ही ठिकाणाहून 7 किलोमीटर अंतरावरती हा प्लेस आहे. सो प्लीज इथे व्हिजिट करा. जर कोणी मुंबई पुण्यावरून इंटरेस्टेड असेल अशा साऱ्या प्लेसेसला व्हिजिट करण्यासाठी तर ह्या प्लेसला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि ऍक्च्युली काय झालं होतं की मला ह्या वर्षी महाशिवरात्रीला सुट्टी नव्हती. सो हे सारे फोटोज व्हिडिओज आहेत हे माझे दीर आहेत संकेत भाऊजी ह्यांनी मला सेंड केले होते. सो त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांच्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू शकले. आणि अशाच साऱ्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. मुंबईची पोरगी प्राजक्ता सावंत. भेटू लवकरच.